दरम्यान सामन्याला सुरुवात होते. ऐरोली कोलीवाडा संघाची सलामीची जोडी निलेश भोईर आणि जयेश पाटील, तसेच घनसोली 11 संघाकडनं सलामीचा गोलंदाज तुषार, ज्यानं मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त खेळ साकारला आणि हा सामना 5 षटकांचा असेल याची नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा हा पहिला चेंडू निलेश भोईरच्या बॅटमधून हा केला प्रहार, चेंडूवरती शतरक्षक तैनात आहे, चेंडू जातोय सीमा पार आणि हा येतोय पहिला षटकार. या 6 धावसंख्येनं ऐरोली कोलीवाडा संघाची धावसंख्या 6च्या घरामध्ये. षटकाराच्या साह्यानं मात्र धावसंख्येचा श्री गणेश केला जातोय. निलेश भोईर एक आक्रमक फलंदाज, नवी मुंबईचा सेहवाग मात्र पहिल्या चेंडूवर आक्रमण करतोय. पुन्हा एकदा तुषार, आगामी चेंडू निलेश साठी हा फेकतोय आणि आता मात्र पंचांचा इशारा येतो अव्हांतर चेंडूचा. 1 धावसंख्येमध्ये भर पडते, संघाची धावसंख्या 7च्या घरामध्ये. पुन्हा एकदा तुषार, आगामी चेंडू निलेश साठी फेकतोय, एक षटकाराच्या साह्यानं खेळतोय. हा चेंडू पुन्हा एकदा उडवलाय, चेंडू मागे शतरक्षक तैनात आहे, झेल होण्याची शक्यता. येथे मात्र सेहवागच्या खेळीचा अंत होतोय. निलेश भोईर याला तंबूचा रस्ता दाखवला जातोय. ऐरोली कोलीवाडा संघाला लागतोय हा पहिला धक्का. धावसंख्या 7. षटकाराच्या साह्यानं मात्र सुरुवात केली होती निलेश भोईर यानं, त्याला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. मोठा धक्का बसतो येथे मात्र ऐरोली कोलीवाडा संघाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय दुर्वेश, याच्याकडनं मात्र नक्कीच ऐरोली कोलीवाडा संघाला अपेक्षा असतील. पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये आता मात्र कमबॅक करताना दिसतो गोलंदाज तुषार. पुन्हा एकदा तुषार निघतो, आगामी चेंडू फेकेल दुर्वेशसाठी. हा चेंडूला उडवलाय, चेंडू मागे शतरक्षक तैनात आहे कुंदन पारकर आणि हा बॅक टू बॅक दुसरा धक्का बसतोय ऐरोली कोलीवाडी संघाला. 2 बाद, धावसंख्या 7. निलेश भोईर मात्र निराश करतो आपल्या संघाला. त्याच्यानंतर मात्र दुर्वेश याच्याकडनं अपेक्षा होती, तोही देखील माघारी परततोय. दुसरा धक्का लागतोय तो ऐरोली संघाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय, फलंदाज प्रीतम आणि जयेश पाटील यांना मात्र चांगला खेळ साकारावा लागेल. दोन्ही फलंदाजांकडनं मात्र अपेक्षा असतील ऐरोली संघाला. चांगली गोलंदाजी, 2 मोठे धक्के दिलेत त्या तुषार या गोलंदाजांना. पुन्हा एकदा आगामी चेंडू फेकण्यासाठी धावतोय, सामना करेल प्रीतम. हा चेंडूला भिरकावून दिलाय, चेंडू मागे शतरक्षक तैनात आहे. विशाल मडवी स्वतः यष्टी रक्षक धावून आला होता, खराब शतरक्षण होतं आणि हा येतोय चौकार. 4 धावा. हा देखील झेलबाद होऊ शकला असता, परंतु 2 शतरक्षकांमध्ये मिस जजमेंट होता आणि हा झेल सुटला जातो आणि हा येतो चौकार. 4 धावा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11च्या घरामध्ये. पुन्हा एकदा तुषार याचा आगामी चेंडू, सामना करेल प्रीतम. पुन्हा एकदा चेंडूला फक्त सन्मान दिलाय, 1 धाव पूर्ण केली जाते. शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तत्पूर्वी मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि ह्या मिळतील 2 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13च्या घरामध्ये.
पहिलं षटक प्रगतीपथावर असताना ऐरोली कोलीवाडा संघाची धावसंख्या 13. 2 बाद 13. पुन्हा एकदा तुषार याच्या षटकातील आगामी चेंडू फेकेल. समोर फलंदाज आहे प्रीतम. पुन्हा एकदा तुषार शेवटचा चेंडू फेकतोय. हा चेंडू चेंडूवर केला प्रहार. चेंडू मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. येथे मात्र झेल सोडला जातोय आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि ह्या मिळतील 2 धावा. बघता बघता पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात येतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ऐरोली संघाची धावसंख्या 2 बाद 15. पाच षटकांचा आपण सामना पाहतोय. घनसोली 11 घनसोली विरुद्ध ऐरोली कोलीवाडा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना ऐरोली कोलीवाडा संघाची धावसंख्या 2 बाद 15. नवीन गोलंदाज घनसोली संघाकडनं जय ठाकूर आपल्या षटकातील पहिलाच चेंडू फेकेल. आता मात्र सामना करेल जयेश पाटील. जय याचा हा पहिला चेंडू फुलटॉस प्रकारचा चेंडू. चेंडूवर केला प्रहार. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडू जातोय सीमा पार आणि हा येतोय चौकार. 4 धावा. या 4 धावसंख्येच्या साह्याने संघाची धावसंख्या 19 घरामध्ये. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करताना दिसतोय घनसोली संघ. पुन्हा एकदा जय ठाकूर आगामी चेंडू फेकेल. आपल्या षटकातला सामना करेल जयेश पाटील. एक चौकाराच्या साह्याने खेळतोय हा आगामी चेंडू. फुलटॉस प्रकारचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडूवर केला प्रहार. चेंडू मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बघता बघता या 2 धावसंख्या सहजरित्याने पूर्ण केल्या जातात. या 2 धावसंख्येच्या साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 घरामध्ये. पुन्हा एकदा जय याचा आगामी चेंडू. हा चेंडू शॉर्टपिच प्रकारचा चेंडू भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय आणि हा चेंडू जातोय चौकार. 4 धावा. धावसंख्या 25. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 घरामध्ये. पुन्हा एकदा जय आपल्या षटकातील आगामी चेंडू फेकेल. चांगली फलंदाजी करताना दिसतोय मात्र आता ऐरोली कोलीवाडा संघ. पुन्हा एकदा जय याचा आगामी चेंडू हा फेकतोय जयसाठी आणि हा भिरकावून दिलाय. चेंडू जातोय सीमा पार आणि हा येतोय षटकार. 6 धावा. जबरदस्त आक्रमण करतो जयेश पाटील. या 6 धावसंख्येच्या साह्यानं ऐरोली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31 घरामध्ये. जबरदस्त खेळ करतो जयेश पाटील. 2 मोठे फलंदाज माघारी परतल्यानंतर मात्र कमबॅक करतो. आपल्या संघाला मात्र चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवतो जयेश पाटील. बॅट आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. 2 धावा सहजरीतीने पूर्ण केल्या आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33 घरामध्ये.
आयोजक निलेश म्हात्रे, आपण मैदानामध्ये जायचंय. चला सामन्याला सुरुवात होते. धावसंख्या 33. पुन्हा एकदा जय ठाकूर याचा आगामी चेंडू जयेश पाटील साठी पूर्णपणे फसवलं जातंय फलंदाजाला आणि हा येतोय अवांतर चेंडू. आणि संघाची धावसंख्या 34. पुन्हा एकदा जय ठाकूर आपल्या षटकातील आगामी चेंडू सामना करेल जयेश पाटील. एक जबरदस्त फलंदाज रिव्हर्स खेळण्याचा लागला माझे आणि हा येतोय जबरदस्त स्विच हिट षटकार. आणि संघाची धावसंख्या 40. या षटकामध्ये मात्र गोलंदाज अतिशय महाग ठरलाय. जय ठाकूर यानं 25 धावसंख्या खर्च केल्यात. ऐरोली संघाचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 40च्या घरामध्ये. नवीन गोलंदाज तुषार. आणि हा चेंडू केलाय सीमा पार. हा येतो षटकार. 6 धावा. संघाची धावसंख्या 46. जबरदस्त फलंदाजी प्रीतम याची आपण पाहतोय. एक षटकार आणि एक चौकाराच्या साह्याने खेळतोय. चांगला खेळ करतोय आपल्या संघासाठी. तुषार याच्या गोलंदाजीवरती मारता हल्ला चढवलाय. हा चेंडू पुन्हा एकदा मिस टायमिंग होतोय. गोलंदाज धावतोय चेंडू मागे. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि ह्या मिळतील 2 धावा. संघाची धावसंख्या 48. आणि पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या स्थगित 48च्या घरामध्ये. चांगल्या स्थितीमध्ये आपण ऐरोली कोलिवाडा संघ पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 2 धक्के लागले होते. 2 मोठे फलंदाज माघारी परतले होते. मात्र चांगला खेळ सावरला दोन्ही फलंदाजांनी, प्रीतम आणि जयेश पाटीलनं. आता पुन्हा एकदा फलंदाज बीट होतोय. चेंडू पडल्यानंतर उसली घेतोय. चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या स्थगित 48च्या घरामध्ये.
जबरदस्त आयोजन आपण पाहतोय न्यू ब्राह्मणदेव चषक 2022 यांच्या माध्यमातून ही स्पर्धा. पुन्हा एकदा गोलंदाज तुषार. हा चेंडूला केलाय सीमा पार. चेंडू जातोय 6 धावांसाठी. षटकार. बिग हिट. धाव संख्या 54. पुन्हा एकदा तुषार. आगामी चेंडू प्रीतम साठी फेकतोय. हा चेंडू पुन्हा एकदा चेंडूवर प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे आहे परंतु चेंडू त्याला चकवून जातोय. सीमा पार आहे तो चौकार. 4 धावा. धाव संख्या 58. जबरदस्त खेळ साकारतोय प्रीतम. वैयक्तिक 30 धावांवर नाबाद खेळी करतोय आपल्या संघासाठी. 26 या धावसंख्येवरती खेळतोय प्रीतम. त्याच्या साथीला जयेश पाटील. तो देखील चांगली आक्रमक फलंदाजी करतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 58. नवीन गोलंदाज प्रमोद. आगामी चेंडू. पहिला चेंडू. हा चेंडूला केलाय सीमा पार. पहिल्या चेंडूवरती केलंय आक्रमण आणि हा येतो षटकार. 6 धावा. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 64च्या घरामध्ये. पुन्हा एकदा प्रमोद याच्या पहिल्या चेंडूवरती जबरदस्त आक्रमण केलं जयेश पाटील यानं. आगामी चेंडू फेक केले जयेश पाटील साठी प्रमोद पांडे. पुन्हा एकदा प्रमोद निघतोय. आगामी चेंडू फेकतोय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू भिरकावून दिलाय. चेंडूला केलाय सीमा पार. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा षटकार. काय जबरदस्त खेळ साकारलाय जयेश पाटील यानं. वैयक्तिक 36 धावांची खेळी करतोय जयेश पाटील. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 70च्या घरामध्ये. जबरदस्त खेळ आपण पाहतो. ऐरोली संघाचा धावसंख्या 70. पुन्हा एकदा प्रमोद याचा आगामी चेंडू जेपी साठी जयेश पाटील. हा शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू. सलग 3रा षटकार. बिग हिट. 6 धावा. धाव संख्या 76. वैयक्तिक 42 धावांची खेळी करतोय जयेश पाटील. जबरदस्त खेळ आपण पाहतोय ऐरोली कोलीवाडा संघाचा. पुन्हा एकदा प्रमोद पांडे याच्या गोलंदाजीवर चाललेला हल्ला आक्रमण आपण पाहतो जयेश पाटील याचा. आगामी चेंडू. हा चेंडू स्विचित खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू येतो निर्धाव. पुन्हा एकदा प्रमोद. आणि आता मात्र चेंडूला सन्मान दिला. चेंडूला फक्त दिशा दाखवले. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि बघता या मिळतील 2 धावा. या 2 धावसंख्येच्या साह्याने ऐरोली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 78च्या घरामध्ये. 78. शेवटचा चेंडू शिल्लक असेल प्रमोद याचा 4थ्या षटकातला. आणि येथे मात्र चेंडूला पुन्हा एकदा दिशा दाखवली. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि ह्या मिळतील 2 धावा. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ह्या मिळतील 3 धावा. जबरदस्त खेळ आपण पाहतो ऐरोली संघाचा. 4 षटकांचा खेळ ते मात्र समाप्त होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचली ती 81.
धावसंख्या 81, 81. आणि या षटकामध्ये प्रमोद यानं 23 धावसंख्या खर्च केल्या. अतिशय महाग ठरला हा गोलंदाज. आणखीन एका षटकाचा खेळ शिल्लक असेल. धावसंख्या 81. पाच षटकांचा सामना आपण पाहतोय. 4 षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि ऐरोली कोलीवाडा प्रथम फलंदाजी करत असताना धावसंख्या 81. जयेश पाटील वैयक्तिक खेळतोय 47 या धावसंख्येवरती. 12 चेंडूंचा सामना केलाय. धावसंख्या 47. अजूनही नाबाद आहे तो. संघाची धावसंख्या 81. चला पंचांना विनंती करतोय सामन्याला देखील सुरुवात करायची आहे. धावसंख्या 81. जयेश पाटील वैयक्तिक खेळतोय 47 या धावसंख्येवरती. नवीन गोलंदाज कुंदन पारकर. आणखीन 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 6 चेंडूंमध्ये किती धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न करेल ऐरोली संघ. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू फेकेल आपल्या षटकातला कुंदन पारकर. समोर फलंदाज जयेश पाटील. हा फुलटॉस प्रकारचा चेंडू. चेंडूवर केलाय प्रहार. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि या 2 धावसंख्या सहजरित्याने मिळतील. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या 83च्या घरामध्ये. जयेश पाटील खेळतोय नाबाद 49 या धावसंख्येवरती. 13 चेंडूंचा सामना केलाय. धावसंख्या 49. पुन्हा एकदा कुंदन. आगामी चेंडू. समोर फलंदाज जयेश पाटील. एक आक्रमक फलंदाज ऐरोली संघाचा ज्याने जबरदस्त खेळ साकारलाय या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा आगामी चेंडू फेकतोय. हा चेंडू फेकलाय आणि येथे मात्र आपलं अर्धशतक पूर्ण करतोय मिस्टर जयेश पाटील. जबरदस्त खेळ ऐरोली कोलीवाडा संघाचा. मिस्टर जेपी जबरदस्त खेळ. 50 धावांची जबरदस्त खेळी आपण पाहतोय. धावसंख्या 51 वैयक्तिक नावात खेळतोय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 85च्या घरामध्ये. जबरदस्त खेळ आपण पाहतो जयेश पाटील याचा. पुन्हा एकदा कुंदन पारकर. आगामी चेंडू जयेश पाटील साठी फेकतोय. हा चेंडू ब्लॉक होल मध्ये फेकलेला चेंडू. चेंडूला फक्त सन्मान दिलाय. 1 धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि 1च धाव मिळते. संघाची धावसंख्या 86च्या घरामध्ये. 86. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होतीये. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना ऐरोली संघाची धावसंख्या 86. हा चेंडू जबरदस्तरित्या खेळून काढलाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतोय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय.
फेकी होईपर्यंत 2 धावा पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ह्या मिळतील 3 धावा. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 89. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 89. पुन्हा एकदा कुंदन पारकर. आगामी चेंडू जयेश पाटील साठी. जबरदस्त खेळ जयेश पाटील याचा आपण पाहतोय. पुन्हा एकदा कुंदन. स्ट्राईक मध्ये जेपी आणि जबरदस्त चेंडू फेकलाय. हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय. शतरक्षण होते, फेकी होते. तत्पूर्वी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि ह्या मिळतील 2 धावा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 91च्या घरामध्ये. 91. धावसंख्या 91. पुन्हा एकदा कुंदन. शेवटचा चेंडू पहिल्या सत्रामधला आपण पाहतो कुंदन याचा. फुलटॉस प्रकारचा चेंडू. चेंडूवर केलाय प्रहार आणि हा येतो शेवटच्या चेंडूवरती षटकार. 6 धावा. धावसंख्या तब्बल बनवली ती म्हणजे 97 धावा आणि 98 धावांचं टार्गेट असेल ते घनसोली 11 घनसोली संघासमोर.
पहिल्या सत्रामध्ये आपण जबरदस्त खेळ पाहिला ऐरोली संघाचा. 98 धावांचं टार्गेट ठेवलं ते म्हणजे घनसोली 11 घनसोली संघासमोर. ते धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. स्वप्नील आणि निखिल मडवी अशी ही आपण जोडी पाहतोय घनसोली 11 संघाची. अठ्ठ्याण्णव धावांचा पाठलाग करणं घनसोली संघासमोर एक जबरदस्त टार्गेट ठेवलंय ते म्हणजे ऐरोली संघानं. 98 धावा म्हटल्यानंतर पहिल्या चेंडूपासून आक्रमण हे करावंच लागेल घनसोली संघाला, तर आणि तरच हा सामना जिंकू शकतो घनसोली 11 संघ. गोलंदाज पहिला गोलंदाज आलाय गौरव. पहिला चेंडू फेकतो आपल्या षटकातला. पहिला चेंडूवर केलं प्रहार. चेंडू मागे शतरक्षक धावतोय परंतु चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जातोय सीमा पार आणि हा येतोय चौकार. 4 धावा. पुन्हा एकदा गौरव याचा चेंडू केलाय सीमा पार आणि हा येतोय षटकार. 6 धावा. 98 धावांचं पाठलाग करताना चांगलं प्रत्युत्तर पाहायला मिळतं घनसोली 11 संघाकडनं. स्वप्नील याच्या माध्यमातून चांगला खेळ साकारतोय. मागच्या सामन्यामध्ये मात्र अपयश आलं होतं या फलंदाजाला. या सामन्यामध्ये मात्र चांगली सुरुवात करतोय आपल्या संघासाठी. संघाची धावसंख्या 10. पुन्हा एकदा थोडस जेपी जयेश पाटील काहीतरी कानमंत्र देताना गोलंदाजाला. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली जाते. चेंडू येतो थर्डमॅनमध्ये. निलेश भोईर तैनात आहे. चेंडू अडवेल फेकेल. तत्पूर्वी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि बघता बघता ह्या मिळतील 2 धावा आणि संघाची धावसंख्या 12. 98 धावांचा पाठलाग करताना पहिलं षटक प्रगतीपथावर असताना घनसोली 11 घनसोली संघाची धावसंख्या 12. पुन्हा एकदा गौरव शिंदे याचा आगामी चेंडू फेकतोय. हा चेंडू सरळ सोडून दिलाय. पंचांचा आव्हान तर चेंडूचा इशारा येतोय. एक धावसंख्येमध्ये भर पडली जाते. धावसंख्या 13च्या घरामध्ये. धारावी संघ खुशी 11 धारावी संघाने आपली उपस्थिती दाखवायची आहे. पुन्हा एकदा गौरव. हा फुलटॉस प्रकारचा चेंडू. चेंडूला फक्त दिशा दाखवली आहे. चेंडू मागे शतरक्षक तैनात आहे. चेंडू पकडेल फेकेल. चांगली फेकी करतोय. कलेक्शन खराब होते जेपीचं आणि ही मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. धावसंख्या 14. आणि आता मात्र प्रथम स्ट्राईक मध्ये येतोय निखिल मडवी. डावकरी आताचा एक शैलीदार फलंदाज. घनसोली 11 संघाचा एक स्फोटक फलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाज गौरव शिंदे कमबॅक करतो आपल्या गोलंदाजीमध्ये. आगामी चेंडू निखिलसाठी. हा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकीशी उसली घेतोय. यष्टीरक्षक चेंडूला पकडतोय. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थगित 14च्या घरामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज निघतोय. शेवटचा चेंडू फेकेल. निखिलसाठी झेल होण्याची शक्यता आणि येथे मात्र निखिल मडवीच्या खेळीचा अंत होतोय. शेवटच्या चेंडूवर पहिला धक्का लागतोय तो घनसोली संघाला. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 1 बाद 14.
नवीन गोलंदाज येतोय संकेत, स्ट्राईक मध्ये फलंदाज स्वप्नील. पुन्हा एकदा संकेत आपल्या षटकातील पहिल्या चेंडूपैकी आपल्या षटकाची सुरुवात करेल. समोर फलंदाज स्वप्नील. 24 चेंडू आणि विजयासाठी 84 धावांची गरज. हा चेंडू हलवार फेकलेला चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलाय. पहिल्या चेंडूवर मात्र फसवलं जातं येथे फलंदाजाला. चेंडू येतो निर्धाव. धाव संख्या स्थगित 14च्या घरामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज संकेत आगामी चेंडू फेकतोय. हा चेंडू स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि येथे मात्र चेंडू येतो पुन्हा एकदा निर्धाव. पुन्हा एकदा संकेत निघतोय. हा चेंडू घेऊन स्वप्नीलसाठी. चेंडू हवेमध्ये उडालाय. कुठलाही शत्रक्षक तैनात नाहीये. एक धाव पूर्ण केली जाते आणि येथे मात्र विशाल थांबवतो. एकच धाव घेतोय. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 15च्या घरामध्ये. पुन्हा एकदा संकेत आगामी चेंडू विशालसाठी. चेंडू हलक्या हाताने खेळून काढतो विशाल. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि बघता बघता ह्या मिळतील 2 धावा. या 2 धावसंख्येच्या साह्यानं घनसोली 11 घनसोली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17च्या घरामध्ये. अतिशय संत आणि अतिशय सावकाश सुरुवात आपण पाहतोय घनसोली 11 घनसोली संघाची. आक्रमण होणं गरजेचं होतं. 98 धावांचा पाठलाग करत असताना मोठे फटके येणं गरजेचं होतं. ते मात्र येताना दिसत नाहीये घनसोली संघाकडनं. आणि आता मात्र पूर्णपणे पकड निर्माण केले ते म्हणजे ऐरोली संघानं. जबरदस्त चेंडू फेकलाय. चेंडू येतो निर्धाव. धारावी संघाचा कर्णधार उपस्थित राहायचा आहे समालोचन कक्षामध्ये. धारावी संघाचा कर्णधार सचिन नाईक या आपण उपस्थिती दाखवा. याच्या नंतर होणारा सामना धारावे विरुद्ध या चालू सामन्यातील विजेता संघ. आणि आता मात्र सरळ सोडून दिलाय पंचांचा अवांतर चेंडूचा इशारा येतोय. खराब मारा करतो गोलंदाज आणि ही मिळेल 1 धाव. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18च्या घरामध्ये. आणि बॅटची कडा घेतली जाते. यष्टी रक्षकाच्या मागे चेंडू जातोय. चांगलं शतरक्षण होतंय. फेकी होते. तत्पूर्वी मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. 2 षटकांच्या समाप्तीनंतर घनसोली 11 घनसोली संघाची धावसंख्या 1 बाद 19. आणि इथे मात्र सूर्यकांत बाला पहिला चेंडू फेकलाय. खराब शतरक्षण करतोय. त्याचा मात्र फायदा मिळतो घनसोली संघाला. या मिळतील 2 धावा. धावसंख्या 21. पुन्हा एकदा सूर्यकांत बाला याचा आगामी चेंडू. हा चेंडू विशाल याला मात्र पुन्हा एकदा फसवलं जाते. परंतु पंचांनी मात्र लाईन पाहिले. अतिशय खराब लाईन होती आणि हा अवांतर चेंडू घोषित केलाय. संघाची धावसंख्या 22. आणि आता मात्र येतो निर्धाव चेंडू. विशाल मडवी याला
फसवलं जातंय, गतीमध्ये परिवर्तन करतोय सूर्यकांत बाला. चांगला खेळ आपण पाहतोय ऐरोली संघाचा. फलंदाजीमध्ये दमदार कामगिरी आपण पाहिली जयेश पाटील याची. गोलंदाजीमध्ये मात्र चांगला खेळ करताना दिसतोय ऐरोली संघ. हा चेंडू पुन्हा एकदा, चेंडूला फक्त दिशा दाखवली आहे. क्षेत्ररक्षक येईल तत्पूर्वी फक्त एक आणि एकच धाव मिळेल. संघाची धाव संख्या 23च्या घरामध्ये. ते बघू. धावसंख्या 24. तीन षटकाच्या समांतर धावसंख्याचा विचार केला. धावसंख्या धावपळ करावं लागतात ते म्हणजे 2400 घरात. चौथं षटक घेऊन येते गोलंदाज दुर्वेश. नौका फलंदाज दक्षण. दुर्वेशाच्या कोट्यातला पहिला चेंडू फेकण्यासाठी तयार. धावसंख्याचा विचार केला. धावसंख्या 2400 घरात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. भिरकावण्याचा प्रयत्न, बॅटची काढा घेते. थडम्यांच्या दिशेने चेंडू जातो. चेंडू मागे क्षेत्ररक्षक, चांगलं क्षेत्ररक्षक इथं पाहायला भेटतोय. एक धावसंख्येवरती समाधान वाढतं. एका दुखासी कुछ होनेवाला नाही. मोठे फडके खेचावे लागतील, षटकार चौकार मारावे लागतील. कारण आव्हान पाहिलं तर भलं मोठं आव्हान असं पाहायला भेटतंय. 98 धावसंख्येचा पाठलाग करताना धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 25च्या घरात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. भिरकावण्याचा प्रयत्न होता, ॲक्रोस खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या पटात चेंडू आला नाही आहे. चेंडू विसावतो इष्टच्या मगरमिडीत. धावसंख्या स्थगित. धावसंख्या 25च्या घरात. दुर्वेशाच्या कोट्यातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. धावतोय, पापीला पार करतो, टाकतोय, फेकतोय, भिरकावतोय. चेंडूला सुरेख फटका आणि इथे मात्र गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय. चेंडू जातोय चौकार. या 4 धावसंख्येने संघाची धावसंख्या धावपळ करावं लागते ती म्हणजे 29च्या घरात. पण एकदा गोलंदाज दुर्वेश तयार. पुढचा चेंडू भिरकावतोय चेंडूला. चेंडू मग क्षेत्ररक्षक, चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एक धावसंख्येवरती समाधान मानावं लागतोय घनसोली संघाला. धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या धावपळ करावं लागतात त्या म्हणजे 30च्या घरात. अजून या षटकातले 2 चेंडू शिल्लक. दुर्वेशाच्या कोट्यात 2 चेंडू शिल्लक. शॉर्ट प्रकार चेंडू भिरकावलाय. सुरेख फटका. चेंडू जातो सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार. धावसंख्या 36. चोवीस चेंडूचा खेळ संपला आणि संघाच्या धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 37च्या घरात. 37च्या घरात. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. धावसंख्या 37.
अजून 4 चेंडू शिल्लक या षटकातले. सुरेख चेंडू पाहायला भेटतोय. तीन चेंडूचा खेळ बाकी. धारावी संघाचा कर्णधार विनंती करतोय आपण यायचं आहे. बेरकावला चेंडूला, चेंडू हवेमध्ये जातोय. चेंडू बघा क्षेत्ररक्षक झेल होऊ शकतो आणि इथे मात्र झेल बाद. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धारावी संघाचा कर्णधार यायचा आहे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. शॉर्टपकार चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न होता. नक्कीच सुरेख चेंडू पाहायला भेटतोय. शेवटचा चेंडू असेल. धारावी संघाचा कर्णधार विनंती करतोय आपण यायचं आहे. भिरकावला चेंडूला, चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे आणि ऐरोली संघ विजय होतोय. मॅच मॅच कोण रे? मॅन ऑफ द मॅच गोज टू जयेश पाटील. यायचं सर. सुरेख खेळ जयेश पाटील याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटला. याच्यात होणारा अंतिम सामना पाहायला भेटतो या दिवसातला. धारावी आणि ऐरोली. वैयक्तिक 60 धावसंख्या ठोकल्या. एक जबरदस्त खेळ. जयेश पाटील यायचं आहे सर. तर सन्माननीय जिगू दादा यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. जिगू दादा आपण ट्रॉफी घ्यायची आहे आणि जयेश पाटील यांना सन्मानित करायचं आहे. एक सुरेख खेळ. वैयक्तिक 60 धावसंख्येची खेळी आणि सुरेख खेळ जयेश दादा यांचा. 60 धावा, वैयक्तिक 60 धावसंख्या ठोकल्या आणि मॅच द मॅचचा मानकरी ठरतोय जयेश दादा.